हाय एव्हरीवन. आज आपण चर्चा करणार आहोत की राज्यामध्ये जर तुम्ही स्टेट कोटामधून किंवा एनआरआय आयक्यू कोटामधून काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताय, जेवढे काय मेडिकलचे कोर्स आहेत जसं की एमबीबीएस असेल, बीडीएस असेल, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीएसएलपी, बीपीओ आणि बीएनवायएस हा नवीन कोर्स ऍड झाला आहे. सर्व कोर्ससाठी जी काय काउन्सिलिंगची फीस असेल, जिथून तुम्हाला स्कॉलरशिप मिळते त्या 85% स्टेट कोट्यासाठी, त्याचबरोबर जे 15% जागा राहतात ना एनआरआय आयक्यू कोट्याच्या, त्यासाठी तर ती कॅटेगरीनुसार किती आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला हवी होती आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तीच माहिती तुमच्याबरोबर शेअर करत आहे. सर्वात महत्वाचा पॉईंट, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही कॅटेगरीचा मुलगा असेल तो जर हा फॉर्म फिल करत आहे स्टेट कोट्यामधून किंवा मग एनआरआय आयक्यू कोट्यामधून, तर दोन्हीसाठी पण प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सेम अमाऊंट पेमेंट करणं आहे. जसं तुम्ही वेटरनरीमध्ये किंवा वेगवेगळ्या स्टेटची वेगवेगळी वेबसाईट चेक केली ना, तर तिथं एससी एसटी कॅटेगरीला किंवा रिझर्व्ह कॅटेगरीला अलग फीस राहते आणि जनरल कॅटेगरीला ईडब्ल्यूएस कॅटेगरीला अलग राहते. पण सीईटी सेलचा असा कुठल्याही प्रकारे रूल नाहीये. महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये किंवा एनआरआय आयक्यू कोट्यामधून तुम्हाला फॉर्म फिल करणं आहे. तुमची कुठलीही कॅटेगरी असो, तुम्हाला सेम नंबर ऑफ अमाऊंट जे आहे ते प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची फी जी आहे ती पेमेंट करणं पडते. जर आपण स्टेट कोट्याचा विचार केला, जिथून की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो आणि कॅटेगरीनुसार जे आहे ते सीट अलॉटमेंट होत आहे, तर त्यासाठी जवळपास तुम्हाला 1000 रुपये जे आहे ते पेमेंट करणं आहे. आणि सर्व कोर्ससाठी हा कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म आहे. तुम्ही जर 1000 रुपये देऊन फॉर्म फिल केला आणि तुम्ही जर नीट क्वालिफाय असाल, तर ह्या सर्व कोर्सला तुम्ही या ठिकाणी 100% चॉईस फिलिंग करून ऍडमिशनला प्रयत्न करू शकता. पण जर तुम्ही क्वालिफाय नसाल तर फक्त ग्रुप सी साठीच तुम्ही या ठिकाणी जे आहे ते ऍडमिशनला प्रयत्न करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट होऊन जाईल. तर स्टेट कोट्यामधून जर तुम्ही फॉर्म फिल करताय तर तुम्हाला 1000 रुपये जी आहे ती फीस पेमेंट करणं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी फीस आहे ना ती रजिस्ट्रेशन फॉर्मची फीस आहे, त्याच्यामुळे ही फीस तुम्हाला नॉन रिफंडेबल राहते. म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळो नाही मिळो, ही फीस तुम्हाला रिफंड दिली जाणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर समजा तुम्ही आयक्यू कोट्यामधून अप्लाय करायचा विचार करताय, तर तुम्हाला या ठिकाणी 5000 रुपये पेमेंट करणं आहे. आणि तेच जर तुम्ही समजा स्टेट कोट्यामधून अप्लाय करायचा विचार करताय, तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपये जे आहे ते पेमेंट करणं पडतं. इन केस एखादा विद्यार्थी स्टेट कोटा प्लस आयक्यू एनआरआय कोटा दोन्ही मधून काउन्सिलिंग करायचा विचार करतोय ना, तर त्या विद्यार्थ्याला जवळपास या ठिकाणी जे आहे ते 6000 रुपये पेमेंट करणं आहे एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस कोर्ससाठी. मग तो स्टेट आणि एनआरआय आयक्यू कोटा दोन्हीच्या काउन्सिलिंगसाठी 100% एलिजिबल होऊन जाईल. पण जर तुम्ही फिजिओथेरपी किंवा ग्रुप सी चा विचार केला ना, तर तुम्हाला स्टेट कोटा प्लस आयक्यू एनआरआयच्या सीटसाठी पण 1000 रुपये जे आहे ते पेमेंट करणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जो काय आपला सेकंड पॅरेग्राफ आहे ना, तर हा ग्रुप सी साठी आहे. फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीपीओ, बीएसएलपी या कोर्ससाठी. तर तुम्हाला स्टेट कोटा प्लस आयक्यू एनआरआय कोटा सगळ्यासाठी 1000 रुपये पेमेंट करणं आहे. पण जे विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस या कोर्सला ट्राय करताय ना, तर त्यांना स्टेट कोट्यामधून 1000 रुपये देणार आहेत, एनआरआय आयक्यू कोट्यामधून 5000 रुपये देणार आहेत. आणि दोन्ही मधून जर अप्लाय करण्यात तुम्हाला या ठिकाणी 6000 रुपये जी आहे ती नॉन रिफंडेबल फीस जी आहे ती सीईटी सेलला पेमेंट करणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फीस नॉन रिफंडेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आयक्यू एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन करणं असेल तरच 5000 रुपये पेमेंट करून काउन्सिलिंग करू शकतात. जर तुम्हाला बजेट झेपत नाहीये किंवा तुम्ही विचार करताय की फ्युचरमध्ये करायचा, तर तुम्ही आता ऍप्लिकेशन फॉर्म स्टेट कोट्यामधून भरा आणि ज्यावेळेस तुमचा निर्णय पक्का होईल त्यावेळेस तुम्ही एकदम शेवटच्या राऊंडला पण आयक्यू कोट्यामध्ये खात्रीशीर एंट्री करू शकतात. तर तुम्ही तो डिसिजन जे आहे ते पुढे चालून तुमच्या प्रोसेसनुसार तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. पहा, जी काय फीस होती फॉर्मची त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. कुठला डाऊट जर तुमचा शिल्लक असेल तर तुम्ही कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याची 100% प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं आहे राज्याची किंवा ऑल इंडिया कोट्याची, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला ब्राउचरची किंवा येणारी नोटीस जर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून किंवा मग त्याची पीडीएफ हवी असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आम्ही तिथं पण ती अपडेट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नक्की शेअर करू.